मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, माझं नाव संजय आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे। तेव्हा मी कॉलेजला होतो। आम्ही 7 मित्रमैत्रिणी होतो। आम्ही 7ही मित्रमैत्रिणी आमच्या कॉलेजचे तुकार म्हणून ओळखल्या जात होतो। आम्हा सर्वांना ट्रेडिंग आणि जंगलात जाऊन तिथं वस्ती करणं आणि तिथं जेवण वगैरे बनवून तिथं जेवण करणं आणि खेड्यापाड्यात इकडं तिकडं फिरणं, काही डोंगराळ भाग बघणे हे सर्व आवडायचे। आणि एका दिवशी तसाच एक दिवस निघून आला आणि सर्वांनी ठरवलं फिरायला जाऊया आणि काहींनी फिरायला जायचं ठिकाणही निवडलं आणि ठिकाण होतं पनवेल जवळील अभयारण्य। आणि हे अभयारण्य जवळच असल्यामुळे सर्वांनी तिथंच रात्री काही जेवण वगैरे बनवू असा बेतही आखला होता। आमच्यापैकी समीर नावाच्या आमच्या मित्राने तिथं जाण्यासाठी एक कारही भाड्याने सांगितली आणि सर्वांना सांगितले त्याच्याच घराच्या समोर उद्या 10 वाजता भाड्याने सांगितलेली त्याची कार येणार। आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी समीरने म्हटल्याप्रमाणे भाड्याने सांगितलेली ती कार समीरच्या घरासमोर आली। आता कॉलेजला सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून समीरसह सर्वांच्या घरच्यांनी त्यांना बाहेर काही दिवस फिरायला जायची मोकळीक दिली होती। आता समीर त्याची पूर्ण आवरावर करून त्या कारमध्ये येऊन बसला आणि सर्वांना तिथं फोन करून बोलवू लागला। एक एक करून सर्व येऊ लागले आणि आता सर्वच गाडीजवळ येऊन पोहोचले आणि आता सर्वच आनंदित होऊन प्रवास करू लागले। आमच्या कारचे ड्रायव्हर काका त्यांच्या चेहऱ्यावरून खूपच अनुभवी वाटत होते आणि गाडीच्या वेगावरून असं वाटत होतं त्यांची ड्रायव्हिंग ही प्रभावी आहे। आम्ही काही वेळातच पनवेलच्या काहीच लांब असलेल्या अभयारण्यात येऊन पोचलो। सर्वांनी काही आजच्या जेवणाचे सामानही सोबत आणलं होतं। चिकन हे पार्सलच आणलं होतं, फक्त भाजी बनवायची होती असं सर्वांनी सोबत सामान आणलेलं होतं। आता सर्वच एक एक करून त्यांनी घरून आणलेलं सामान गाडीतून काढू लागले आणि आता सर्वांनीच पूर्ण सामान गाडीतून बाहेर काढले। आमची गाडी समोर त्या अभयारण्यात जाऊ शकत नव्हती कारण खूप दाट झाडीझुडपी होती आणि त्यातच वळणाचा रस्ता होता, म्हणून त्या काकांनी तिथंच आमची गाडी उभी केली आणि ते काकाही आमच्यासोबत येऊ लागले। आम्ही आता सर्वच काही गप्पा गोष्टी करत त्या अभयारण्यात समोर जाऊ लागलो। त्या अभयारण्यात पाखरांची किलबिल आमच्या सर्वांच्या कानावर पडत होती। काही झाडाझुडपातून माकडं उड्या मारत होती। असं निसर्गरम्य वातावरण बघून सर्व एकमेकांना म्हणू लागले, एवढं चांगलं आपल्याच पनवेलच्या जवळ अभयारण्य असून आपण एकदाही इथं आलो नाही। सर्वांना आश्चर्यच वाटत होतं। आता सर्वजण बोलता बोलता खूपच लांब आले। आता काही वेळ विश्राम करूया असा सर्वांनी निर्णय घेतला आणि तिथं काही वेळ विश्राम केल्यानंतर आम्ही सर्व पुढच्या रस्त्याने निघालो। आता आम्ही काहीच लांब आल्यावर त्या घनदाट जंगलात एक मनमोहक जागा सापडली आणि ती जागा सर्वांनाच आवडली आणि आमच्या गाडीच्या ड्रायव्हर काकांना सुद्धा। एका बाजूला डोंगर होता, ही मोकळीक जागेच्या आजूबाजूला झाडांची गर्दी आणि काहीच समोर एक नदी होती आणि तिथलं शांत असं वातावरण होतं। बघता बघता संध्याकाळचे 4 कधी वाजले आम्हाला कळालेही नाही आणि आता सर्वांनी त्याच जागेवर रात्रभर थांबण्याचा विचार केला आणि आपापले तंबू काढून तिथं उभारण्याला सुरुवात केली। आणि बघता बघता सर्वांच्या मदतीने तंबू उभारण्याचे कामही पूर्ण झाले। आता आमच्याच काही 2 मित्रांनी आमच्या जवळील भांडे घेऊन समोरील नदीमधून पिण्याचे पाणी घेऊन आले। तोपर्यंत आम्ही तिथं काही सतरंजा आथरून गप्पा गोष्टी करू लागलो। आता संध्याकाळ झाली होती, दिवस मावळत चालला होता, साधारण 6 वाजले होते, म्हणून आम्ही आता जंगलातील काही वाळलेले लाकडं जमवायला सुरुवात केली आणि काही वेळातच खूप सारे वाळलेले लाकडंही जमा झाले आणि आता त्या वाळलेल्या लाकडांचा जाळही पेटवला आणि आता त्या जाळांवर जेवणाची भाजी तयार करायला सुरुवात झाली। सर्वच सामान जे गरजेचं होतं ते घरूनच आणलेलं होतं, म्हणून जेवणाची भाजी बनवायला वेळ लागणार नव्हता। आता भाजी शिजवायला टाकली होती तोपर्यंत सर्व गप्पा करू लागले। आता आजूबाजूला काळाकुट्ट अंधार दिसत होता
पक्ष्यांच्या किलबिलाचा आवाज बंद झाला होता आणि जंगलातील रातकिड्यांचा आवाज किरीळ करत होता. ते हवेने हलणारे झाडे झुडपे आता शांत होती. आता दिवसा निसर्गरम्य वाटणारं अभयारण्य आता भयानक वाटत होतं आणि आता त्या मोठमोठ्या झाडांच्या सावल्या विचित्र वाटत होत्या. आता आमच्यापैकी काही जण या वातावरणाची मजा घेत होते आणि काही जण मनातच घाबरत होते. आता अजून एक वाळलेल्या लाकडाची चूल पेटवण्यात आली आणि आता त्या पेटलेल्या चुलीजवळ सर्वजण येऊन उभे राहिले. आजूबाजूचं शांत असं वातावरण होतं आणि त्यातच एक अचानक आवाज आला आणि हा आवाज सर्वांच्या कानावर पडला. सगळेच जण हा आवाज ऐकून एकदम शांत झाले आणि एकामेकांकडे भित्र्या नजरेने बघू लागले. तो आवाज एखाद्या म्हाताऱ्याचा वाटत होता, पण आमच्यासोबत एवढं वयस्कर कोणीच नव्हतं हे सर्वांनाच माहीत होतं. पण सर्वांनी हा आवाज नजरअंदाज करून आपापल्या गप्पात पुन्हा रमले. हा आवाज पुढे 5 ते 10 मिनिट आलाच नाही. आता चिकनची भाजी शिजली होती. चांगलाच भाजीचा वास सुटला होता. आता घरून आणलेल्या चपात्यांचा टिफिन बाहेर काढण्यात आला. घरून बॅटरीचा कंदील सोबत आणलेला होता, तोही बाहेर काढण्यात आला. आता सर्वजण जेवण करायला गोलाकारात करून बसले आणि आता भाजी वाढायला सुरुवात झाली. आता सर्वच जेवण करू लागले आणि त्यातच कसला तरी आवाज झाला आणि चिकनची भाजी ज्या चुलीवर ठेवली होती जणू त्या चुलीला कोणीतरी लाथ मारली. त्या चुलीत पेटलेले ते लाकडं इकडे तिकडे जमिनीवर पसरले. आम्ही पुन्हा एकदा ते जळालेले लाकडं त्या चुलीत आणून टाकली. हे काय झालं होतं हे कोणालाच कळालं नव्हतं. एखादा जंगलातील प्राणी वगैरे असेल, आपलं लक्ष नसताना सरकन गेला असेल असा विचार करून पुन्हा एकदा सर्वजण जेवण करायला बसले आणि त्यातच अजून पुन्हा एकदा झाडावरून आवाज आला, मी येऊ का? आणि हा आवाज खूप भयानक होता आणि हा आवाज सर्वजण ऐकताच जेवणाच्या ताटावरून झटकन उठले आणि त्या झाडाखालून बाजूला पळाले. आमच्यातील काही आमच्या मैत्रिणी रडायला लागल्या. त्यातच आम्हीही खूप घाबरलो होतो, पण बाहेरून आमच्या मैत्रिणींना आम्ही धीर देत होतो. त्यातच आमच्या गाडीचे ड्रायव्हर काका मोठ्याने बोलू लागले, कोण आहे रे तू? आणि बाहेर ये, आम्हाला घाबरू नको, असं त्या काकांनी म्हणता झाडावरून एक विचित्र हसण्याचा आवाज आला आणि हा हसण्याचा आवाज खूपच भीतीदायक होता. आणि त्यातच आमच्यापैकी समीर घोगरा आवाज काढून हसायला लागला. त्याने पूर्ण मान ताठ केली आणि विचित्र हरकत करू लागला आणि उड्या मारत त्या चिकनच्या भांड्याजवळ गेला आणि ते सर्व चिकन लंपास करून तिथंच हातपाय ताठ करून विचित्र नजरेने आकाशात बघू लागला. बॅटरीच्या टॉर्चमध्ये तो स्पष्ट दिसत होता. समीरचं असं रूप बघून सर्व घाबरले. समीर आता विचित्र प्रकारे उड्या मारत त्या जंगलात कुठं गेला काही कळालाही नाही. मी आणि आमच्या गाडीचे ड्रायव्हर काका बॅटरी घेऊन त्या जंगलात समीरला बघायला गेलो. काही पुढं त्या जंगलात गेल्यावर एक म्हातारा त्या छोट्याशा पाण्याच्या डाबक्याजवळ बसलेला होता आणि समीर तिथं जमिनीवर पडला होता. त्या काकांच्या हाती असलेली यवाची काठी जोरात जमिनीवर त्या काकांनी थोपटली आणि तो म्हातारा तिथून कुठं गायब झाला. आम्हाला काही कळालाही नाही. आम्ही आता समीरला उठवण्याचा प्रयत्न करू लागलो. समीरला तशी जागही आली. समीरला काही माहीतही नव्हते त्याच्यासोबत काय झालं. नंतरून समीरला आम्ही सर्व प्रकार सांगितला. आता आम्ही समीरला घेऊन त्या आमच्या मित्रमैत्रिणींकडे आलो आणि त्या सर्वांना घेऊन त्या ड्रायव्हर काकांच्या मागे त्या जंगलाच्या पायवाटेने चालत त्या काकांनी आम्हाला आमच्या गाडीजवळ येऊन पोहोचवले आणि आम्ही साधारण रात्रीच्या 3 वाजता तिथून घराकडे रवाना झालो आणि सुखरूप आपापल्या घरी पोहोचलो. आणि काही दिवसांनी या भीतीदायक प्रसंगातून सावरल्यानंतर त्या ड्रायव्हर काकांनी त्या घडलेल्या घटनेबद्दल आम्हाला सर्व प्रकार सांगितला. ते काका म्हणाले, त्या अभयारण्यात काही आदिवासी लोक राहत होते. जंगलातील काही जंगली प्राण्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्यामुळे काही त्या लोकांचा मृत्यू तिथंच त्या अभयारण्यात झालाय. म्हणून तिथं अजूनही त्या विचित्र घटना घडतात. या कथेवरून एक मात्र कळते, काही आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचे अनुभव नेहमी संकटात कामी येतात हे मात्र खरं आहे.